नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी कमी होणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी कमी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी कमी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री। आणि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री जर कमी झाली तर याचा फायदा सोयाबीनच्या बाजार भावाला कसा मिळणार? कमी होणाऱ्या सोयाबीन विक्रीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी किती वाढणार? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी कमी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री आणि यामुळे कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव? या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी काय आहे? सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती होत आहे आणि ही विक्री अखेर कधी कमी होणार? जर बाजार भाव पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे। जर विक्रीचा विचार केला तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही दिवसाला 1.5 लाख क्विंटलच्या वर होत आहे। पण ही विक्री आता मागच्या 8 ते 12 दिवसापासून वाढलीये। पण ही सोयाबीनची विक्री देशात सोयाबीनचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे आपल्याला 1 मार्च नंतर कमी होताना दिसणार आहे। यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या विक्रीमध्ये जशी जशी कमतरता येईल तसा तसा बाजार भावाला आधार मिळणार आहे। परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा मार्च महिन्यात सोयाबीनचा पुरवठा वाढणार आहे। यामुळे कमी होत जाणारी विक्री सोयाबीनच्या बाजार भावात देशांतर्गत बाजारात मात्र प्रचंड तेजी आणू शकणार नाही। यामुळे सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% सोयाबीनची विक्री कमी होणार आहे।
या विक्रीमुळे सोयाबीनचा बाजारभाव 100 ते 200 ने वाढला की त्या ठिकाणी आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने करावी सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।